आता हे काय करू? असं करून तिकडे जा गलती से अगर नीचे गिर गए ना, पूर्ण स्वच्छ करून घेऊ येईल. किती सावण कोंबल्यासारखं दिसतोय एकदम. इकडे तरी काय काय कोंबलेलं आहे काय माहिती एकदम. समझ रहे हो ना. असं सरकून सरकून जा ना हळूहळू थांबून. हा सरकून घ्या आता जा तिकडे. असं बाजूला जा ना ओलांडून. ओलांडून जा ना बाबा. अरे उसको ऐसे पैर ऐसे करके जा. 2 hours later. का पटपट साफ करून घ्या चला. हा ते पाहिजेलच ते. हळूहळू तिकडे तिकडे सरकून घे. पसारा सगळं आवरायचा. आता दसऱ्याचं काम आहे सगळं घासणं धूळ झाडणं. ती आहे कसं मुलांना. मग आता तेवढं वरचं साफ करून घेते कारण एकदा धूळ वगैरे झटकून घेतलं घरातलं मग त्यानंतर भांडे घासायचे कपडे धुवायचे एवढेच कामं राहतात. त्यामुळे म्हणलं की आज सुट्टी आहे कसं मुलांना मग त्यांना चढवलेलं आहे. आता तेवढं साफ करून घेऊ धूळ वगैरे काढून घेऊ. त्यानंतर नको धुणं नको काही धुणं वगैरे गोदड्या वगैरे सगळं धुवून टाकायचं आणि तेवढं भांडी वगैरे घासून घ्यायचं सगळं झाडून घ्यायचं. स्वच्छ वाटतं. आईचं आपण आगमन करत असतो आईची सेवा करत असते. तेच जर घरामध्ये अलक्ष्मी असले तर लक्ष्मी माता कसं काय येणार आहे. अलक्ष्मी वगैरे असतात आणि एक स्वच्छता असायलाच पाहिजे वर्षातून 1-2दा. कारण आपण ना नेहमी काय करतो हा डबा लागणार आहे ठेवून द्या हा कपडे लागणार आहे ठेवून द्या. मग जेव्हा आपण वर्षातून 1-2दा अशी सफाई करत असतो त्यावेळेला काय घरातलं बिना कामाचा जो कचरा आपण कोंबून ठेवत असतो ते कचरा जे आहे आपण काढून फेकून देतो. आता माझ्याकडे तुम्हाला दाखवते मी असं 20 हे बघा हे लागणार आहे म्हणून ठेवलेले मी असंच. त्यानंतर परत तुम्हाला प्लास्टिकचे डबे दाखवते मी. हे बघा हे प्लास्टिकचे डबे. ह्याच्यात पण प्लास्टिकचे डबे. ह्याच्यामध्ये बघा बिना कामाचे कपडे वगैरे बिना कामाचे जे भांडे खुंडे एका निमित्तानं आपली घरची साफसफाई होऊन जाते आणि घरातला जो बिना कामाचा पसारा असतो तो पण निघून जातो. आता मुलांना चढवलेलं आहे. आता मी सगळं चेक करते जे बिना कामचं सगळं टाकून देणार आहे. उगाच किती जण ना खाली नको टाकू त्या सुपलीमध्ये भरून घे बेटा. हा ठीक आहे करून घे काहीतरी. चला पटकन साफ कर. त्याला कशाला काढ. हा साफ कर आणि पटकन दे. झालं का सगळं पुसणं झालं. हे इकडची भिंत पुसली आहे का. बरं ठीक. कोणतं हा वरचा कपडा मारून घे ना. वरती धूळ असेल तर असं पुसून घे. माझ्या कपडा पुसल्यासारखं करून घे पटकन. हा बस पुढे आता समज तू इकडे ये पुढे ठेवून दे. त्याच्या पुढे कूलर वगैरे ठेवून देता येईल. तुम लोगों से अरे काय है तू पण काय पाडेल बरं. तू काय करते तू. व्यवस्थित एकदम आता किती नीट अँड क्लीन झालं बघा. शाबाश बेटा बहुत बढ़िया. वच ठेवलं होतं म्हणून एकदम गचगच झालं होतं एकदम पिशव्या. हो छान. आता हे बघा इकडे किती तिकडे मागे ड्रम गेलं. ड्रम मध्ये पसारा गेलं. हे कूलर आलं. हे पलंग आलं आणि हे बोर्ड आता बिनकामी आहे. एवढं बोर्ड आता काही कामाचं नाही. आता हे देऊन टाकेल केंद्रामध्ये वगैरे वापरायला देऊन टाकेल. आणि आता किती स्वच्छ वाटतं एकदम नीट अँड सामान लावल्यामुळे. चला आता मुलाचं काम झालेलं आहे. आता माझं काम चालू झालेलं आहे. घासायचं पुसायचं वाळवायचं अजून त्याला परत भरायचं आणि परत ठेवून द्यायचं. आता वरचे जे लेंटेलवरची इकडची मुलांनी साफ करून घेतलेलं आहे म्हणून मग मी खालचे डबे काढून घ्यायला लावले आणि दुसऱ्या दिवशी मग ते घासून घेतले होते मी. फॅमिली तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर चला आता आपण
दिवाळी दसरा सगळे आपले फेस्टिवल तर ऑलरेडी चालू झालेले आहे. तर आता नवरात्रीची आपण साफसफाई करणार आहे. ऑलरेडी मी 4-5 गोधड्या जे आहे ते धुवून टाकलेलं आहे. तर आता आज मी जे आहे ते भांडे काढणार आहे साफसफाईसाठी. भांडे वगैरे रॅक वगैरे घासले की छान वरची क्लिनिंग इकडची नेमटेलवरची भांडे आणि इकडची साफसफाई झाली आहे. आता मेन इकडचं पण झालेलं आहे. रॅकमधले भांडे घासून घ्यायचं आहे आज आपल्याला. तर चला मग आता काम तर आहे आपल्याला करायचं आहे बिनपगारी फुल अधिकारी. आता पसारा काढलेला आहे ना, वरचं नीट अँड क्लीन झालं तर लगेच कॉक्रोच बाहेर आले. आणि आता असं वाटलं ना मला कॉक्रोचचं श्राद्ध करावं लागलं आता सर्व पित्रीला. मुलं एवढं हसतात ना. मम्मी म्हणते म्हणजे मुलांचं म्हणणं आहे मम्मी तू एवढे पारायण करते सेवा करते आणि कॉक्रोचला रोज मारत राहते आणि तुझे रोज पाप होतं तुझ्या हाताने. त्यांचं पण क्रियाकर्म करावं लागलं म्हणजे एवढं कॉमेडी करतात ना. मोठा स्पेशली समोर खूप कॉमेडी करतो. म्हणजे खरंच मुलं आहेत म्हणून आयुष्यामध्ये आनंद आहे. नाहीतर आपले काम आपलं प्रॉब्लेम आयुष्यातलं खूप त्याच्यामध्येच आपल्याला टेन्शन येत असतं. मुलं आहेत म्हणून म्हणजे तेवढंच माणूस हसतं आनंदी असतं. आता हे कामं चला आहे माझे. आता त्या दिवशी म्हणजे मुलं आल्यावरती मी दुपारी काढले होते भांडे. कारण की ना सगळ्या गोष्टी करायला ना मग आपण सगळं उठा करा बसा त्यामुळे मला ना त्रास होतो एकदमच. आणि थोडंसं आता BP लो पण आहे ना माझी. तर त्याच्यामुळे पण थोडंसं दगदग वगैरे ना खूप. कारण मला पण असं जाणवतं की हद्दपार सेवा चालू झाली आहे माझी. म्हणजे स्वामी आता केंद्र बाजूला आहे ना त्यामुळे कदाचित. पण कधी कधी काय वाटतं की स्वामींनी जवळ बोलून घेतलंय म्हणजे त्यांना काहीतरी अपेक्षित आहे की काहीतरी मी सेवा करायला पाहिजे. मग असं वाटतं की परत उद्या आम्ही घर चेंज केलं शिफ्ट केलं तर माहिती नाही कुठे लांब जाईल. मग केंद्रात येणं होईल का नाही सेवा होईल का नाही असं वाटतं. म्हणजे कन्फ्युजन खूप आहे. आता हे सगळे मी डबे काढून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये जे सामान आहे विचार केला कारण आता पावसाळ्याचं वातावरण खूप आहे आमच्याकडे नाशिकला. तर सगळीकडेच आहे ऑलरेडी पाऊस. मग घरातच काय केलं की बेडशीट अंतरलं आणि त्याच्यावरती सगळं जे किराणा आहे सामान ते सगळं टाकून दिलं जेणेकरून सगळे डबे रिकामे होऊन गेले माझे. आणि आता हे सगळे डबे मी घासणार आहेत. म्हणजे काही पण असेल ना एखादा डबा आपण नेऊन ठेवू म्हणला ना तर मुलं असतात थोडीफार मदत होऊन जाते ना. नाहीतर एकटी मग घरचे म्हणजे सगळंच करावं लागतं ना त्यामुळे मग अवघड होऊन जातं. म्हणून काय विचार केला सगळं घरातलं कामं करून घेऊया. आलं मुले की जेवण करूया. जेवण केल्यानंतर फक्त काढून पण दिले ना मला डबे थोडंफार मदत पण केले ना मग बरं वाटतं तेवढंच. म्हणून मग मी असं पण ऊन नाही काही नाही. मग मी ना मुलं आल्यावरतीच मी डबे काढले होते. 1-2-2:30 वाजले होते 2:30 काहीतरी वाजले होते मला. मग मस्तपैकी 5-6 वाजेपर्यंत सगळं घासणं बी झालं वाळवणं झालं पुसणं झालं. संध्याकाळचं मस्तपैकी लावून दिलं आणि दुपारीच स्वयंपाक केला होता म्हणजे मी संध्याकाळचं पण. कारण माहिती आहे एकदा घासणं बिसणं सगळं साफसफाई काढली ना तर मग संध्याकाळी स्वयंपाक नाही करू वाटत मला. मग फक्त भात थोडा लावला होता म्हणजे संध्याकाळी फक्त भात गरम लावता येईल. त्यामुळे ना मग होऊन जातं काहीतरी ॲडजस्ट करावं लागतं आता. तर मग सगळे भांडे वगैरे मुलांनी काढून दिलं तेवढंच मदत झाली मला. आणि मग मी सगळे घासून असं टोपलं काढलं होतं. हे मोठं टोपलं मी फक्त दिवाळी दसऱ्यामध्ये काढत असते किंवा धुणं वगैरे असेल तर. नाहीतर हे सगळं गरज लागत नाही ना एवढं मोठं टोपल्याची. मग ते जाळीचं टोपलं होतं त्याच्यामध्ये काय घासून ठेवून दिल्या. परत हे भांडे ह्याच्यामध्ये थोडे घासून ठेवून दिले. मग असं आणि पायऱ्या होते इकडेच मग लावून दिलं. दुसरं काय नाही डब्यात भरून आणलं की होऊन जातं असं. पण छोट्या छोट्या गोष्टीसाठी मुलं असलं ना बरं पडतं. नाहीतर मग उठायला कंटाळा येतो आपल्याला. मग संध्याकाळी त्रास पण होतो त्याचा. मग आता माझ्याकडे ॲक्च्युली ना मला जर्मनचे भांडे घासायचे होते जे म्हणजे 2 डबे त्याचे 4-5च माझ्याकडे जास्त काही डबे नाही आहे तुम्ही बघितलं असाल. पण मग त्याच्यासाठी काळं साबण संपलं होतं त्यामुळे ना. आणि आणणारं म्हणजे बाजूला दुकान बंद होते दुपारी. म्हणलं आता परत ह्यांच्यासाठी उद्या कुठं ढकलावं आणि ते डोक्यातच नाही आलं. असं वाटलं किराण्यामध्ये म्हणजे आहे जिकडे मी स्टोअर करून ठेवते सगळे पण नव्हतं संपलेलं होतं. म्हणलं आता काय करावं. तर मी काय आयडिया केली की फक्त तो जसं नॉर्मल साबण होता त्याच्यानेच घासून घेतलं आणि त्यानंतर थोडीशी वरती पितांबरीने घासून घेतलं. मस्त छान झालेले डबे एकदम. मग त्याप्रमाणे म्हणलं आता भांडे जोपर्यंत सुकत आहे तोपर्यंत आपण जे आहे साफसफाई झाडणं पुसणं करून घेऊया. आता इकडचं
लेंटलवरती आणि ह्या साईडचं जे आहे स्लॅबमधलं ते सगळं ऑलरेडी कालच साफसफाई झाली आहे. मग आता इकडचं पूर्ण झाडून घेतलं, कपड्यांनी स्वच्छ पुसून घेतलं, नवीन न्यूजपेपर टाकून घेतलं. आता म्हणलं समर तू चढ बेटा. मग मी दिले थोडंसं डबे त्याला. मग सगळं किराणा वगैरे परत भरून दिला, मुलांसोबत मदत करून घेऊन घेतलं. एक डबा तो भरला, एक डबा मी भरले, त्या तिघे मिळून आम्ही भरून घेतलं एक सामान. म्हणलं एकटीने जर सगळं काम केलं ना मग खूप उशीर होऊन जातं आणि मग हाल पण होऊन जातं आपले. मग आपलं दुखणं पडणं, कंबर दुखली, फाट दुखली, मला थोडंसं मदत करा. मग त्यांनी भरून दिलं, थोडे भरू लागलो. नंतर मग तो आणून दिला, मग मी वर ठेवले. असं करून कामं झाले माझे. फायनली जे आहे ते स्लॅब क्लिनिंग झाली, सगळं व्यवस्थित. नाही तर आधी पसारा किती खोणलेलं होतं, बघितलं ना तुम्ही. ॲक्च्युली काय झालं, जसं आम्ही घर शिफ्ट केलो ना तर फक्त एकच टार्गेट होतं की खाली पसारा जास्त नको म्हणून आम्ही वरती कोंबून दिलं. जसं आले की तसं काहीतरी टाकून द्या, जसं आलं तसं टाकून दिले माणसांनी. आणि वर स्लॅबमध्ये जागा अशी आहे ना की मी चढू शकत नाही. आणि घरामध्ये असं काय स्टूल मोठं नाही आहे असं, किंवा जे शिडी असतं ती पण नाही आहे की मी स्वतः चढून मी साफसफाई करून घेऊ. मग त्यात खूप खराब वाटत होतं, पण मला जाता येत नाही तिकडे. आणि मुलांना जा म्हणले की मग त्यांना मम्मी नको असं तसं करायचे. पण आता कसं दसरा आहे, साफसफाई करावी लागेल ना, मग ते त्यांना जडावंच लागलं, असं झालं. त्यामुळे स्वच्छ लावून घेतलं. आता किती मोकळी जागा झाली बघा. खरंच घर आहे, स्त्रिया साफ करतात आहे म्हणून ते घर आहे, नाही तर काही खरं नव्हतं घरांचं बी आणि माणसाचंही काही खरं नव्हतं. तर आता सगळ्या मुलांनी म्हणजे खरंच खूप मदत केली मुलांनी, म्हणून बघा स्वच्छ किती नीट अँड क्लीन सगळ्या वस्तू झाल्या. आता खालचे रॅक, बाजूचं रॅक ते मी आता उद्या साफ करणार आहे. आणि लागोपाठ साफ केलं ना बरोबर होऊन